पाहताय ना तुम्ही आपले मटारचे आपे बाहेरून कसे कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत पोकळ झाले आणि रंग पण अगदी हिरवागार आलाय मटार सारखाच. आणि हा नैसर्गिक रंग आहे बरं का, कृत्रिम नाहीये. शिवाय तुमच्या मनात येईल तेव्हा लगेचच आयत्या वेळी तुम्ही आपे तयार करू शकता. म्हणजे तासन तास मिश्रण फर्मेंट करण्याची अजिबात गरज नाहीये. आपे खाण्यासाठी आपण एक आप्यांची विशेष चटणी देखील पाहणार आहोत. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. बाहेरून कुरकुरीत आतून पोकळ खुसखुशीत हिरवेगार मटारचे आपे आणि गोड आंबट तिखट चटपटीत आप्यांची विशेष केशरी चटणी. मटारचे आप्पे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये 1 वाटी मटार, 4-5 तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 7-8 लसणाच्या पाक्या, 1 इंच आल्याचे काप, पाव चमचा जिरं आणि अगदी पाव चमचा मीठ घालायचे, मुठभर कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी न घालताच आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. आपल्याला खूप बारीक करायचे नाहीये, जाडसरच बारीक करून घ्यायचे आहे आणि तयार झालेली ही जाडसर पेस्ट आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे. आता आपण ज्या वाटीनं मटार घेतले होते ना, त्याच वाटीनं आपल्याला 1 वाटी बारीक रवा आणि 1 वाटी आंबट ताक यामध्ये घालायचं आहे. सगळे जिन्नस चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. माझ्याकडे ताक होतं म्हणून मी ताकाचा वापर केला, परंतु जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्धी वाटी घट्ट दही घालू शकता. तीनही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे पहा, अर्धी वाटी पाणीसुद्धा या मिश्रणानं शोषून घेतलेलं आहे. आता यामध्ये पुन्हा उरलेलं अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण 1 वाटी मटार आणि 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी ताक आणि 1 वाटी पाणी घातलं आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण आपल्याला कमीत कमी 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित मुरेल. जोपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित मुरतंय तोपर्यंत आपण आप्यांसाठी लागणारी एक चटणी तयार करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर एक जाड बुडाचं पॅन गरम करण्यासाठी ठेवायचे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, मुठभर हरभऱ्याची डाळ आणि मुठभर शेंगदाणे घालायचे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे. मी त्याच हरभरा डाळीचा वापर केला, परंतु जर तुमच्याकडे डाळ म्हणजे भाजकी डाळ असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता. हे पण आपले सगळे जिन्नस खमंग खरपूस भाजून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 2 तिखट सुक्या मिरच्या घालायच्यात आणि त्या देखील व्यवस्थित परतून घ्यायच्या. मिरच्यांचा रंग बदलला की यामध्ये आपल्याला मुठभर ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे. एक मध्यम आकाराचा लालबुंद टोमॅटो मोठमोठ्या फोडी करून घालायचा आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा मोठमोठ्या फोडी करून घालायचा आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखे परतून घ्यायचे आणि रंग बदलला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद घालायची आणि हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा साखर घालायची आणि दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता गॅस बंद करायचा आणि हे सगळे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी चिंच देखील वापरू शकता. तोपर्यंत एका बाजूला आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित मुरलंय. ते चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचंय. हे पहा, आपलं मिश्रण खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही. आपल्याला मिश्रण पातळ करायचंच नाहीये, जरा घट्टच ठेवायचंय. आता यामध्ये आपल्याला मुठभर बारीक चिरलेला कांदा, मुठभर बारीक चिरलेला लालबुंद टोमॅटो आणि मुठभर बारीक चिरलेलं गाजर घालायचे. चवीप्रमाणे मीठही घालायचे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. या सगळ्या जिन्नसांमुळे आपले आप्पे स्वादिष्ट रुचकर तर होतातच, शिवाय आतून पोकळ होतात, खुसखुशीत होतात. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी कोवळे कोवळे मुठभर मटारचे दाणे घालायचे. यामुळे आपल्या आप्यांना चव तर छान येतेच, परंतु आपण हे आप्पे खातो ना तेव्हा हे मटारचे दाणे दाताखाली येतात, तेव्हा खूप छान वाटतं. आता हे सगळे जिन्नस यामध्ये अगदी व्यवस्थित मुरावेत म्हणून यावर झाकण ठेवायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे. एवढं सगळं करेपर्यंत आपण चटणीसाठी जे साहित्य परतून घेत होतं ना, ते पूर्णपणे थंड झालंय. आता थंड झालेलं हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालायचे आणि ज्या पॅनमध्ये आपण हे परतून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं. ते पॅन विसरून घ्यायचंय आणि ते पाणी यामध्ये घालायचंय आणि याची आपल्याला मिक्सरवर बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. हे पहा, आपली बारीक पेस्ट तयार झाली. पाहता ना तुम्ही, आपली पेस्ट खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाहीये. तयार झालेली ही पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या यांची कडकडीत फोडणी घालायची आणि लगेचच झाकण ठेवायचे. अशा प्रकारे फोडणी घातलेल्या चटणीवर लगेचच झाकण ठेवलं ना तर फोडणीचा सगळा अरोमा चटणीमध्ये उतरतो. आता मिश्रणावरचं झाकण काढायचं आणि चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण पातळ तर झालेलं नाहीच आहे, परंतु खूप घट्टही नाही, अगदी परफेक्ट तयार झालंय. आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर सोडा घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आपण हे आप्यांचं जे मिश्रण आहे ना ते काही रात्रभर आंबवलेलं नाहीये, म्हणून आपण अगदी थोडासा सोडा घालतो.
परंतु जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तरी नाही वापरला तरी काहीच हरकत नाही. तसेही आपले आपे पोकळ खुसखुशीत होतातच. एका बाजूला मी आपे पात्र मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्याला तेल देखील लावून ठेवलं होतं. आपलं आपे पात्र अगदी चांगलं गरम झालेलं आहे. आता प्रत्येक कप्प्यामध्ये आपल्याला थोडे थोडे मटारचे दाणे घालायचे आणि मग आपल्याला प्रत्येक कप्प्यामध्ये एक एक चमचा आपण तयार केलेलं आप्यांचं मिश्रण घालायचं आहे. परंतु पहिल्यांदा बाजूच्या कप्प्यांमध्ये मिश्रण घालायचं आणि सगळ्यात शेवटी मधल्या कप्प्यामध्ये मिश्रण घालायचं आहे. कारण मध्ये हीट जास्त असते आणि आपण पहिल्यांदा जर मध्ये हे मिश्रण घातलं ना तर मग मधल्या आप्या असतात ते करपतात. जसे आपण आता तळाला दाणे घालतोय ना तसेच या आप्यांचं मिश्रण घालून झाल्यानंतर वर सुद्धा आपल्याला थोडेसे मटारचे दाणे घालायचे. यामुळे आपले आप्पे गच्च होत नाही, खुसखुशीत होतात, मध्ये पोकळ राहतात आणि हे मटारचे दाणे खाताना खूप छान लागतात. आता आपे पात्रावर झाकण ठेवायचे. सुरुवातीचा 1 मिनिट गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि 1 मिनिटानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद आचेवर हे आपे आपल्याला 5 ते 7 मिनिटं एका बाजूने व्यवस्थित शिजू द्यायचे. आणि हो, आपे वाफवताना आपल्याला हे आपे पात्र थोड्या थोड्या वेळानं थोडं थोडं फिरवत राहायचे, म्हणजे सगळ्या बाजूने आपले आपे अगदी व्यवस्थित वाफवले जातात. आपे पात्र गरम करताना मी प्रत्येक कप्प्यामध्ये अगोदरच थोडं थोडं तेल घातलं होतं, त्यामुळे आप्यांचं मिश्रण घातल्यानंतर मी तेल घातलेलं नाहीये. परंतु जर तुम्हाला तेल सोडायचं असेल तर मिश्रण घातल्यानंतर तुम्ही तेल सोडू शकता. 5 ते 7 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे आणि प्रत्येक आपा आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीने उलट करून घ्यायचं आहे. परंतु जर उलट होत नसेल, चिकटत असेल तर आणखीन एखादा मिनिट वाफ द्यायची आणि मग उलटून घ्यायचे. पाहताय ना तुम्ही आपले आपे खालून किती खमंग खरपूस शेकले गेलेले आहेत. जर आपल्या आप्यांचं मिश्रण थोडंसं जरी पातळ झालं ना तर मग आपले आपे प्रत्येक कप्प्याला चिकटू शकतात आणि शिजायला वेळ लागू शकतो. म्हणून आपल्याला एक वेळ हे मिश्रण घट्ट झालं तरी सुद्धा चालणार आहे, परंतु पातळ होता कामा नये. सगळे आपे उलट करून झाल्यानंतर आता प्रत्येक आप्यावर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे साजूक तूप घालायचं आहे. तुम्हाला बटर हवा असेल तर तुम्ही बटर देखील घालू शकता किंवा तेलही घालू शकता. बटर किंवा साजूक तूप घातलं तर मुलं अगदी आवडीनं खातात. आता आपे पात्रावर पुन्हा झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 5 मिनिटं हे आपे आपल्याला वाफून घ्यायचे. हे 5 मिनिटानंतर अगदी दरदरून वाफ आली आहे. आता झाकण काढायचे आणि हे आपे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. मला आप्यांचा रंग एका बाजूला हिरवटच हवा आहे, म्हणून मी खूप वेळ खमंग खरपूस शेकून घेतलेले नाहीयेत. परंतु जर तुम्हाला दोन्ही बाजूनी एकसारखाच रंग हवा असेल तर तुम्ही आणखी थोड्या वेळ वाफून घेऊ शकता. आपण आज जे प्रमाण पाहिलं तेवढ्या मिश्रणामध्ये बरोबर 2 घाणे म्हणजे 14 आपे तयार होतात. तयार झालेले गरमागरम आपे आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये आपण तयार केलेल्या चटणी बरोबर सर्व करायचे आहेत आणि मग इथून पुढचा घाणा देखील आपल्याला अशा पद्धतीनंच वाफवून घ्यायचा आहे. आपण आज जे हे मिश्रण तयार केलं आहे ना, यापासून आपण फक्त अशा प्रकारचे आपेच तयार करू शकतो असं काही नाही. आपण यापासून इडली देखील करू शकतो आणि उत्तप्पा देखील तयार करू शकतो. पाहिलं ना मटारचे आपे तयार करायला किती सोपे आहेत आणि किती पटकन तयार होतात. फर्मेंट करण्याची सुद्धा गरज नाही आहे. ऐकलात ना आवाज? किती कुरकुरीत झालेत आपले आपे. परंतु जितके बाहेरून कुरकुरीत झालेत ना तितके आतून खुसखुशीत पोकळ सुद्धा झालेत. हे पहा, कारण यामध्ये आपण गाजर, कांदा, टोमॅटो आणि मटार घातले, त्यामुळे आतून गच्च झाले नाही आहेत. आणि मटार बारीक करताना आपण हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घातली, त्यामुळे रंग सुद्धा अगदी हिरवागार मटार सारखाच आला आहे. गोड, आंबट, तिखट, चटपटीत, नारंगी रंगाची चटणी आणि हिरवेगार आपे अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन झाले. मग तुम्ही सुद्धा मटारचा सीझन संपण्याच्या आत एकदा तरी अशा पद्धतीनं इन्स्टंट मटारचे आपे एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.